पुणे शहराच्या अगदी हाकेच्या अंतरावरती असणारा वडगाव शेरी हा मतदारसंघ आणि गेल्या अनेक वर्षांनंतर या ठिकाणी विकासाची एक गंगा या ठिकाणी माननीय माजी आमदार बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून आली होती। आज विशेषतः खराडी येथील आयटी पार्क असेल किंवा विविध हॉटेल्स आणि मॉल्स याचे निर्माते जर खऱ्या अर्थाने कोण म्हणत असेल तर त्यात तिथे प्रामुख्याने नाव हे बापूसाहेब पठारे यांचं येत असतं। पवार साहेबांच्या विचार धोरणाला अनुसरून राष्ट्रवादीमय वातावरण करून विकासाची गंगा विशेषतः तरुणांच्या रोजगाराला हातभाराचे काम मोठ्या प्रमाणात बापूसाहेब पठारे यांच्या माध्यमातून करण्यात आले होते। त्याचबरोबर पाणी प्रश्नासाठी सुद्धा त्यांनी महत्त्वाकांक्षी अशी भामा आरखेडा पाणी योजना या ठिकाणी निर्माण करून येथील पाणी प्रश्न सुद्धा मार्गी लावला आहे। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की असंख्य अशा कामांचा एक कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार म्हणून बापूसाहेब पठारे यांचं विधानसभेमध्ये सुद्धा नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की सर एकंदरीत कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही विकास कामे करत गेला होता। या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचं 2007-2008 मध्ये आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांची ज्यावेळेस सत्ता आली तर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि त्याच काळामध्ये खऱ्या अर्थानं हा शहराचा वाढता भाग आणि या भागामधल्या असणाऱ्या मूलभूत सुविधा कमी प्रमाणामध्ये होत्या, परंतु 2007-08 मध्ये ज्या पद्धतीने 2 बजेट आम्ही केले त्यामध्ये जवळजवळ 2 बजेटमध्ये 400 ते 450 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये आम्ही पुणे महानगरपालिकेच्या बजेटमधून खेचून आणण्याचं काम या ठिकाणी केलं। खऱ्या अर्थानं त्याच माध्यमातून लष्कर ते खराडी वडगाव शेरी 1000 मिलीमीटर व्यासाची पाईपलाईन टाकून 60 कोटी रुपयाची पाणी योजना केली। जवळजवळ 10 पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि या भागाच्या विकासाचा खऱ्या अर्थानं सुरुवात मोठ्या प्रमाणामध्ये काळात झाली। वारजे खराडी रस्त्याची सुरुवात असेल, नगर रोडचं पूर्ण रुंदीकरण काँक्रिटीकरणाचं असेल किंवा आळंदी रोडचं काँक्रिटीकरण असेल, या माध्यमातून जवळजवळ 300-350 कोटी रुपयाचे रस्ते एअरपोर्टला जाणारे रामोडी ते एअरपोर्ट रस्ता असेल किंवा विश्रांतवाडी ते एअरपोर्ट रस्ता असेल, विश्रांतवाडी ते धानोरी रस्ता असेल किंवा नदी किनारचा रस्ता असेल, खराडीतील सर्व असणारे 200 फूट 150 फूट 120 फूट 100 फूट आणि 80 फूट 60 फूट अशा पद्धतीचे मोठे रस्ते करण्याचं काम खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला करता आलं। त्याच पद्धतीनं आम्ही आमदार म्हणून काम करत असताना पुणे महानगरपालिकेचा आधार घेऊन या ठिकाणी 380 कोटी रुपयाच्या पाण्याचे टेंडर भामास्कर धरणातून पाणी मिळवण्यासाठी केलं। त्याच काळामध्ये 2009ला मी ज्यावेळेस आमदार झालो त्यावेळेस त्या पाणी योजनेचा पाठपुरावा केला आणि त्या पाणी योजनेचं काम 2014ला आम्ही भूमिपूजन केलं आणि 2 वर्षामध्ये डिसेंबर 2016 पर्यंत ते काम आम्हाला पूर्ण करायचं होतं। त्याची तशी हमी सुद्धा कॉन्ट्रॅक्टरकडून लिहून घेतलेली होती, परंतु 2014ला ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला, परंतु पराभवाच्या काळात झाल्यानंतर सुद्धा या योजनेचा पाठपुरावा करण्याचं काम केलं। या योजनेसाठी जी कर्तव्य बजवायची होती मग केंद्र सरकारचे पैसे असतील, राज्य सरकारचे पैसे असतील किंवा पुणे महानगरपालिकेचा हिस्सा असेल, त्यामध्ये केंद्राचा 50%, राज्याचा 30% आणि पुणे महानगरपालिकेचा 20% फंड यासाठी लागत होता आणि तो सर्व फंड मिळून या ठिकाणी ते टेंडर आम्ही राबवलं आणि ते आज मात्र 2019 होऊन सुद्धा पूर्ण होऊ शकलं नाही। त्याचा मनापासून मनामध्ये खेद होतोय, परंतु ती योजना पूर्ण व्हावी म्हणून आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली, मिटिंगा घेतल्या, परंतु आजही ते काम पूर्ण होऊ शकलं नाही। खऱ्या अर्थानं जी 60 कोटीचं पाणी योजना आम्ही लष्कर ते खराडी वडगाव शेरी राबवली
त्यामुळंच खऱ्या अर्थानं आम्हा मंडळींना चांगल्या पद्धतीने या परिसराला पाणी देता आलं आणि म्हणूनच खराडी परिसरामध्ये IT कंपन्या फार मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाल्या। त्यासाठी आम्ही मूलभूत सुविधा देऊ शकलो। त्यामधूनच खऱ्या अर्थानं अनेक गोरगरीब मुलांना, मुलींना, इंजिनियरांना, लेबरला रोजगार या ठिकाणी मिळाला। आज लाखो लोक ITच्या माध्यमातून या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत। कोणी इंजिनियर असेल, कोणी या ठिकाणी लेबर काम करत असेल, कोणी ऑफिस मध्ये असेल, अशा वेगवेगळ्या पद्धतीची कामं या ठिकाणी या मंडळींना मिळाली आणि लाखो लोक या परिसरामध्ये रोजगार आज घेऊ शकला। त्याचा अभिमान आम्हा मंडळींना आहे। कारण आज जर पाहिलं तर खराडीला मोठ्या प्रमाणामध्ये IT पार्क, वर्ल्ड ट्रेड सेंटर असेल किंवा या परिसरामध्ये असणाऱ्या नगर रोडवर असणारे जवळजवळ 5 ते 7 5 स्टार 3 स्टार हॉटेल्स असतील, या ठिकाणी असणारे मॉल्स असतील किंवा अजून काही निर्माण होणारे मॉल्स असतील, ते या खराडी परिसरामध्ये, वडगाव श्री परिसरामध्ये, नगर रोडला मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत आहे। आज धानोरी परिसर पाहिलं, लोहगाव परिसर पाहिलं आणि विश्रांतवाडी परिसर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक राहायला येत आहेत, नागरिकीकरण या भागाचं होतंय आणि त्यासाठी आम्ही होळकर पाणी पुरवठा योजना त्याच भागामध्ये गेले 10 वर्ष ते रखडलेला प्रकल्प मी चेअरमन झाल्यानंतर तातडीने राबवला। त्यामुळेच आम्ही त्या परिसरामध्ये धानोरी असेल, विश्रांतवाडी असेल किंवा इरवड्याचा काही भाग असेल, टिंगरेनगर असेल, या भागामध्ये पूर्णपणाने विमाननगरसह पाणी पुरवठा करू शकलो। आज विमाननगरचा पाणी पुरवठा सुद्धा कमी प्रमाणामध्ये होतोय, परंतु या सर्वावर उपाय म्हणून आम्ही भामास्कड योजना राबवली होती, पण आज ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही। आम्ही 100 कोटी रुपयाचं जे काही तारा रस्त्यावर पडतायत, ऍक्सिडेंट होत आहेत किंवा त्यासाठी 100 कोटी रुपये उपलब्ध करून या ठिकाणी 2-3 सबस्टेशन, खराडीचं सबस्टेशन असेल झेंसार मधलं, दुसरं धानोरीचं सबस्टेशन असेल किंवा लोहगावचं सबस्टेशन असेल, आज या सबस्टेशन मधून आज आम्ही वडगाव शिंदेला लाईट देऊ शकलो। आज धानोरीच्या भागामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये आम्ही त्या सबस्टेशनच्या माध्यमातून लाईट देऊ शकलो आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये आज घरांची उपलब्धता नागरिकांना होते। आज मात्र हे सरकार नवीन आल्यापासून या भागामध्ये मूलभूत सुविधेला थोडासा आळा बसलेला आहे। खरं म्हटलं तर आमदार नवीन आले, परंतु ते नवीन असल्यामुळं आज नागरिकांच्या लक्षात आलं की नवीन आपण आमदार निवडून दिला, पण त्याला अनुभव नसल्यामुळं आज तेवढ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आम्हाला पाहायला मिळत नाही। आमदार आम्हा सगळ्या नागरिकांना उपलब्ध मिळत नाही। आमच्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य असेल, महानगरपालिकेचा 2 टर्म मध्ये म्हणजे 10 वर्ष नगरसेवक असताना आणि 5 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये काम करत असताना प्रभावीपणाने काम करून या भागाचा ज्या पद्धतीने विकास केला आणि त्यामुळेच आज पाहिलं तर नगर रोडचा विकास असेल किंवा आळंदी रोडचा विकास असेल किंवा या संपूर्ण मतदारसंघामध्ये असणारा विकास आज सर्वांना पाहायला मिळतोय। निरगुडीचा पूल असेल, वडगाव शिंदेचा पूल असेल किंवा त्या गावातल्या मूलभूत सुविधा असतील, त्या जर नागरिकांना आपण जाऊन स्वतः विचारलं तर ते आपल्याला सांगतील की काम करणारा कार्यकर्ता खऱ्या अर्थानं कोण होता आणि कोण आमदार आम्हाला पाहिजे हे आपण त्यांना विचारल्यानंतर ते आपल्याला सांगतील। परंतु वडगाव शिंदे असेल, निरगुडी असेल, लोहगाव असेल किंवा मांजरी खुर्द असेल, या 4ही गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विकास करू शकलो, त्याचा अभिमान सुद्धा आम्हाला आहे आणि नागरिकांना सुद्धा आमचा अभिमान आहे। त्या ठिकाणी असणाऱ्या मूलभूत सुविधेमध्ये, त्या ठिकाणी असणाऱ्या स्मशानभूमी असतील, त्या ठिकाणी असणारे घाट असतील, त्या ठिकाणी असणाऱ्या ड्रेनेज, पाणी, लाईट, सर्व प्रकारच्या व्यवस्था मग आम्ही करू शकलो। आज त्याही बाबतीत नागरिक त्या ठिकाणी निश्चितपणाने एक मनापासून या ठिकाणी खुश आहेत
आज जर पाहिलं तर या भागामध्ये, या मतदारसंघामध्ये एवढा विकास, एवढ्या मोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहतात, त्यामध्ये फक्त मधल्या 10 वर्षामध्ये झालेला विकास, त्यामध्ये आम्ही गरीब मागासवर्गीय मुलांसाठी हॉस्टेल निर्माण करू शकलो. आळंदी रोडवर 500 मुलांचं आणि 150 मुलांचं गोल क्लब चौकामध्ये आम्ही हॉस्टेल निर्माण करू शकलो. त्यामुळे त्या ठिकाणच्या ज्या ज्या काही सुविधा आहेत त्या पूर्ण करू शकलो होतो. त्याचप्रमाणे क्रीडा संकुल आम्ही या ठिकाणी येरवड्याच्या म्हाडा इमारतीच्या बाजूच्या परिसरामध्ये, नागपूरचा असेल त्याच्या पूर्व भागामध्ये क्रीडा संकुल उभं केलं. त्याचा फायदा आज फार मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांना, महिलांना आणि सर्वच नागरिकांना होतोय. आज खराडीमध्ये पाहिलं तर आम्ही इंडोर स्टेडियम पूर्ण केलं, आज स्विमिंग टँक पूर्ण केला, आज त्या ठिकाणी शाळेच्या भव्य इमारती उभ्या केल्या. आज जर पाहिलं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सर्व सुविधा निर्माण करू शकलो. आणि जर जवळजवळ 1500 ते 1600 कोटी रुपयाचे कामं या भागामध्ये आम्ही गेल्या 10-15 वर्षामध्ये पूर्ण केली. आणि म्हणूनच आज नागरिकांना वाटतंय की आम्ही चुकलो. आज आमचा लोकप्रतिनिधी बदलला आणि आमच्या भागाचा विकास खुंटला असं म्हणून माझ्याकडे सुद्धा नागरिक बोलतायत. त्याचं कारण एकच आहे की जर काम करणारा कार्यकर्ता असेल तर पैसा कुठेही उपलब्ध होतो, परंतु त्याच काळामध्ये आम्ही आपल्या फक्त गावाचा, मतदारसंघाचा विकास केला नाही, तर ससून हॉस्पिटल सारख्या भागामध्ये, ससूनच्या आवारामध्ये आम्ही जवळजवळ 12 मजली इमारत बांधण्याचं काम पूर्ण केलं. त्यासाठी सुद्धा जवळजवळ 74 कोटी रुपयाचा निधी आदरणीय अजितदादा पवार किंवा वळसे पाटील साहेब हे त्या ठिकाणी वित्तमंत्री असल्यामुळं, त्यांच्याकडं तिजोरीची चावी असल्यामुळं करू शकलो. आज जर पाहिलं तर 18 कोटी रुपये फक्त रिन्युएशनसाठी, म्हणजे ससूनचे जे जे वाढ होते त्याचं रिन्युएशन करण्यासाठी आम्ही 18 कोटी रुपये घेतले होते. आणि ही सर्व कामं केल्यामुळे आज ससूनमध्ये गेलेल्या माणसाला सुद्धा वाटतं की आम्ही रुबियाल जहांगीर सारख्या हॉस्पिटलमध्ये आलेलो आहोत काय, अशा पद्धतीचं चित्र आज निर्माण होतंय. आज जर पाहिलं तर लोकांना या ठिकाणी रोजगार मिळतोय, त्याचबरोबर या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येकाच्या फ्लॅट्सला, खोल्यांना भाडं सुद्धा मिळतंय. आणि म्हणून रोजगाराबरोबर उत्पन्नाची सुद्धा साधनं आमच्या नागरिकांना या ठिकाणी झालेली आहेत. दुकानाचं भाडं शहराच्या इतर भागामध्ये कदाचित 25,000 असेल, तर आमच्या या ठिकाणी त्याचंच भाडं 40,000 ते 50,000 रुपये आहे. म्हणून हा सर्व फरक कशामुळे झाला, तर या ठिकाणी असणारे प्रशस्त रस्ते, असणाऱ्या पाण्याच्या सुविधा, असणाऱ्या लाईट्स, असणाऱ्या ड्रेनेज, असणारे नाल्यासाठी सुद्धा आम्ही जवळजवळ शेकडो कोटी रुपये या परिसरामध्ये घेऊ शकलो. 40 कोटी रुपयाचं आम्ही स्वेज ट्रीटमेंट प्लांट खराडीमध्ये उभा करू शकलो. आणि म्हणून या भागामध्ये अनेक सुविधा निर्माण झाल्या. शाळा असतील, कॉलेज असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून फार्मसी कॉलेज असेल, इंग्लिश मिडियमच्या स्कूल असेल. आणि म्हणून या भागामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा झाल्यानंतर नागरिकांना या ठिकाणी राहण्यासाठी एक चांगलं गाव, चांगला परिसर आपल्याला म्हणून या भागामधल्या आमच्या नागरिकांना आज लाखो रुपये भाड्याच्या रूपानं किंवा रोजगाराच्या रूपानं मिळू लागलेले आहेत. आणि म्हणून आज आमच्या मतदारसंघातील नागरिक काही का होईना चांगल्या पद्धतीने आपलं जीवन जगतायत, त्याचा आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. या पुढच्या काळामध्ये अजूनचा विकास करून या भागाचा अजून जे काही असणारे प्रश्न सोडवण्याचं जिद्द मनामध्ये ठेवून आम्ही काम करत आहोत. या पुढच्या काळामध्ये हेच काम अशाच पद्धतीने चालू राहील. या भागाचा पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणामध्ये कायापालट करण्याचं काम या ठिकाणी केलं जाईल, एवढंच या ठिकाणी सांगतो. महत्वाची बाब सांगायचं म्हणलं तर आपल्याला काश्मीर खोऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं पाकिस्तानमध्ये असणाऱ्या ज्या फुटीरवादी संस्था आहेत किंवा त्याचे जे लोक आहेत दहशतवादी, यांनी आपल्या गाड्यांच्यावर हल्ला करून आपल्या सैन्यांना मारण्याचं काम केलं आणि त्याला प्रत्युत्तर देण्याचं काम आपल्या सैनिकांनी लगेच
काही दिवसामध्ये या ठिकाणी केलं आणि त्यांचेही शेकडो त्या ठिकाणी फुटीरवादी दहशतवादी मारण्याचं काम आपल्या सैनिकांनी केलं. त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. जे जे जवान शहीद झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराज, जय राष्ट्र.